सर्वांना नमस्कार. आज दिनांक 17/8/2024 रोजी महाराष्ट्र शासनाचे एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-एम-एस, फिजिओथेरपी, बी-ओ-टी-एच या मेडिकल कोर्सेसच्या प्रवेशाची नोटिफिकेशन जाहीर झालेली आहे. यानुसार ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सेशन अप्लाय करण्यासाठी दिनांक 17/8/2024 पासून 23/8/2024 पर्यंत ही प्रक्रिया राबणार आहे. या अनुषंगाने सर्व मुलांचे वेळापत्रक मी ग्रुपवर पाठवण्यात येईल. आत्ता उद्या रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2020 रोजीचे वेळापत्रक मी ग्रुपवर टाकलेलं आहे. उर्वरित सर्व मुलांचे वेळापत्रक मी उद्या सकाळपर्यंत प्रसिद्ध करत आहे. या प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व मुलांनी आपल्या मोबाईलवरून किंवा आपल्या लॅपटॉपवरून एक लिंक पाठवली जाईल. त्या लिंकवरून आपण थोडंसं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. या लिंकवरती जे आपल्याला माहिती भरायची आहे त्या माहितीचा व्हिडिओ मी या ठिकाणी तुम्हाला करून पाठवत आहे. या लिंकवरती आपला जो रोल नंबर आहे तो रोल नंबर टाकायचा आहे. नीटच्या मार्कशीटवर जो रोल नंबर आहे तो. त्यानंतर नीटच्या मार्कशीटवर जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर आपली जन्मतारीख, त्यानंतर आपली जन्मतारीख, आपल्या नीटच्या मार्कशीटवरती जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपला मेल आयडी, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकल्यानंतर सेंड ओ-टी-पी आपण क्लिक करायचं आहे. एक आपल्या मोबाईलवरती ओ-टी-पी जो येतोय तो ओ-टी-पी या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय ओ-टी-पी म्हणून टाकायचा आहे. व्हेरीफाय सक्सेसफुली. त्यानंतर मेलला सेंड ओ-टी-पी. मेलला जो ओ-टी-पी येतोय तो ओ-टी-पी या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. थोड्याशा ईमेलवरती ओ-टी-पी येण्यासाठी वेळ लागतो. तो आपण थांबवून व्यवस्थित तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर ओ-टी-पी व्हेरिफिकेशन सक्सेसफुल. त्यानंतर हे दोन्ही व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपण क्रिएट अकाउंट या बटनाला क्लिक करायचं आहे आणि आपला रजिस्ट्रेशन म्हणजे आपला अकाउंट क्रिएट होतो. त्यानंतर आपल्याला एक ईमेल आयडी आणि आपल्या मेलवरती एक पासवर्ड येईल. तो पासवर्ड घेऊन माझ्याकडे आपल्या दिलेल्या टायमिंगला रजिस्ट्रेशनला यायचं आहे. त्याचबरोबर येत असताना आपण स्वतःचा पेन ड्राईव्ह तो कितीही जीबीचा असू दे, 16 जीबीचा असू दे, 32 जीबीचा असू दे, 64 जीबीचा. त्यानंतर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स यापूर्वी ज्या मुलांनी सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन केलेले आहेत, त्या सर्व मुलांनी आपले सर्व ओरिजिनल्स, त्याचबरोबर काही मुलांनी मोजके थोडेच ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन केलेले आहेत आणि उर्वरित डॉक्युमेंट जे स्कॅन करायचे राहिलेले आहेत ते सुद्धा घेऊन यायचं आहे.
त्यानंतर ज्या मुलाने अजिबात आजपर्यंत डॉक्युमेंट स्कॅन केलेले नाहीत, त्या सर्व मुलांनी आपले ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन यायचं आहे. आपल्या दिलेल्या वेळानुसार आपण या ठिकाणी हजर राहायचं आहे. मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये हे जे कॉलेजचं पोर्टल आहे, जे रजिस्ट्रेशन पोर्टल आहे, ते पोर्टल थोडंसं सर्व्हर बिझी असतो कायम. त्यामुळे आपण वेळ काढून यायचं आहे. धन्यवाद.